पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। अश्विनी मागची फाईल दे ना जरा। हा ते क्लायंटचा नंबर आहे त्याच्यात। आणि जर इमॅजिन कर अश्विनीने ब्लॉगिंग स्टार्ट केली तर मग बाय द टाइम इट्स मॉर्निंग ती एक हाऊसवाईफ असते आणि आफ्टरनून होता होता ती एक ऑन्टरप्रेन्योर बनते, बरोबर? आणि बाय द टाइम इट्स इव्हनिंग ती तर आता एक इन्फ्लुएन्सर आहे, बरोबर ना? इमॅजिन कर ना, वन पर्सन आणि सो मेनी डायमेन्शन्स। हो रे, मी याचा विचारच केला नव्हता। आम्ही एनकॅश करायलाच पाहिजे। थँक्यू। चल आपण कॅफे। चल आपण कॅफेला जाऊ। इथे एक पताका कॅफे आहे। चल बस बस। बसू? हाँ बस ना। बसलीस? हा मी फोन करतो, मला नंबर मिळालाय। ठीक आहे, ओके। अश्विनीने हे बेस्ट केला। आता तिचे रील्स बघून मी सगळ्या ब्युटी टिप्स यूज करेन। हाय अश्विनी, व्हेरी युजफुल टिप्स। आणि टिप्स पेक्षा मला तुझी टिप्स सांगण्याची जी स्टाईल आहे ना ती खूप आवडली। एकदम नॅचरल, जसं तू पार्लर मध्ये आमच्याशी गप्पा मारतेस ना अगदी तितकंच नॅचरल। तुझं पेज आता हिट होणार हे नक्कीच। थँक्यू सो मच। येते मी। हो या परत। जेनी, हा किती व्ह्यूज आणि लाईक्स आलेत ग? 1,500 झालेत। अँड डोंट वरी, हळूहळू ना ऑडियन्स बेस बिल्ड होत जाईल। हो ग, ते तर वाढणारच होते। बघूया काय होतंय ते। आज केवढे अपॉइंटमेंट्स आहेत, आपल्याला कामाला लागायला हवं। हो ग, पण अश्विनी आपला जुना स्टॉक ना खूप फास्ट संपतोय हा, सो आपल्याला न्यू स्टॉक रिफिल करावा लागेल। बघूया, करते मी काहीतरी। पण तू पॅक्स तयार करून ठेवशील ना? येस मॅडम। अगं ए हा ठीक आहे, हा ओके ओके। हे पांड्या, या कोदे काकूंना मी नाही सांगणार आहे आता। अरे किती फ्लाईट दाखवायचे? मी ब्रोकर का नोकर आहे यांचा? दे ना तुला आता। अरे भाई कूल, शांत हो जरा। एवढी काय चिडचिड करतोय? टेन्शन घेऊ नकोस, मी करतो सेटल। चल चहा मारू टपरी। चहा मारून काय फायदा होणार आहे का? तू सतत त्या फोन मध्ये लक्ष देणार आहेस माझ्या बोलण्याकडे? ए भाई, टाइमपास करत नाहीये। हे बघ, दर 2 मिनिटांनी विनींचं पेज मी बघतोय। किती व्ह्यूज आले, किती लाईक्स आले, किती सबस्क्रायबर वाढले। हा अरे मला दुसरं काही सुचतच नाहीये। मला ना एक भन्नाट आयडिया आली। तुला माहिती, हे इन्फ्लुएन्सर्स असतात ना, यांचं ना एक फिक्स शेड्यूल असतं। म्हणजे किती वाजता पोस्ट टाकायची, आठवड्यात किती पोस्ट टाकायच्या, कुठल्या ऑडियन्सला टार्गेट करायचं, हे सगळं ना एकदम असा फॉर्म्युला असतो त्यांचा। आणि असं एकदम पॅटर्न असतं। पॉइंट भाई, आपण शाळेत अभ्यास केला नाही, आता सगळा अभ्यास इथेच करू आपण। चल एक काम करूया, टपरीवर जाऊया आणि स्केड्यूल बनवूया आपण। ए तुझा एवढा फोकस असेल ना, टपरी गेली खड्ड्यात, गेली उडत। आपण सगळं इथेच बसून सगळं लिहून काढू। हा आणि हे बघ, आपलं टार्गेट एकदम क्लिअर असेल ना तर वहिनी पण आहे ना इंटरेस्ट घेतील। हा थांब, मी डायरी घेतो। दुसरी घे, ती बाबांची आहे। ते वेळापत्रक बनवायचं ना आपण शाळेत, तसं बनव एकदम मस्त। ओके हा, पण ऐक ना। हा अरे एक मिनिट। हॅलो, हा अश्विनी बोल। हो ऐका ना, पार्लर मधला ना बराचसा स्टॉक संपलाय, मला जरा डीलरकडे जावं लागेल। ना अच्छा, आणि मग क्लायंट? जेनिफर बघेल ना, मी हे सगळं आवरलं ना की घरीच पोचते। हा ठीक आहे, तू एक काम कर, तुझ्या सामानाचं बिलिंग सुरू झालं का मला फोन कर, मग मी येतो तुला पिकअप करायला। हो नको अहो, कुठे त्या गल्ली बोळात गाडी घालताय, उगाच ट्रॅफिक मध्ये अडकाल, त्यापेक्षा मी असं करते, मी घरी येते। चल मग तुझी तू ये। हो हो हो। का रे, वहिनी लवकर येत आहे? अरे हो लवकर येते, ती यायच्या आधी हे सगळं उरकायला हवं। चल 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 पटकन। हे बघ, मी सगळं शेड्यूल आखलंय, सोमवार ते शनिवार। हे बघ, हे डेट्स। रविवारी पण टाकू शकतो ना आपण। हा बिस्किट घ्या, बिस्किट नको रे। फायनली घराचे प्रॉब्लेम्स न सांगणारी आणि छान असणारी मयुरी मला परत मिळाली। एक सेकंड।
हा बोल की. हा रे, मी सगळे कॉस्ट्युम्स बघितलेत, मी तुला रिप्लाय पण दिला ना. ओके ठीक आहे, चल करूया शफल. हे बघ, काही झालं ना तरी त्या रीनाला फक्त आणि फक्त पेस्टल कलर दे, ठीक आहे? ओके ओके, चल कूल, बाय. कामाचा कॉल? हा ग, तुमचे इव्हेंट चालू आहे ना, सगळी धावपळ चालू आहे म्हणून. तरी तू मला भेटायला आलास? एक सेकंड. हा बोल रे अक्की. अरे त्या साक्षीला कशाला ऑफ शोल्डर देतोयस? तिचे शोल्डर्स ब्रॉड आहेत, तुला माहिती आहे ना. एक काम कर, तिला ना तो डॉट्स वाला ड्रेस दे आणि ऍक्सेसरीज एकदम मिनिमम ठेव. तुला माहिती आहे ना ती किती नाटक करते. नाही तर हा ओके, चल बाय. प्रतीक, तुला जायचंय का रे? अगं नाही नाही, माझा असोसिएट आहे ना अक्की, तो सगळं मॅनेज करतोय तिथे. तुझा फायनल शो असतो तेव्हा तू. सेकंड, सॉरी. हा अक्की. अरे त्या मार्टिनला सांग ना डायरेक्ट की एंड मुवमेंटला असे नेल आर्ट चेंज नाही होत. बरं. आणि त्या पिऊला आपण कोणती लिपस्टिक देतोय? हा डार्कच ठेवा. तिला टॉंग्स देतोय ना आणि आपण. ओके. आणि लक्षात ठेव, तिला रेड खूप छान दिसतो. ओके चल कूल. काही लागलं तर कॉल कर मला. ओके. प्रतीक, तुला सगळ्या मॉडेल्सचे सगळे डिटेल्स लक्षात असतात? हा म्हणजे सगळं लक्षात असतं का माझ्या. म्हणजे कोणाला काय आवडतं, कोणाला काय चांगलं दिसतं इतकंच नाही, तर त्यांच्या डाएट्स पासून त्यांच्या सायझेस पर्यंत आणि त्यांच्या स्क्रीन टोन पासून त्यांना कसं हक करायचं हे सगळं लक्षात ठेवतो मी. हा म्हणजे हे असं फक्त इव्हेंट पुरतं लक्षात राहत असेल ना? कशाला? एखाद्या मॉडेलला मी 5 वर्षांनी जरी भेटलो ना तरी तिच्यासाठी कशी कॉफी ऑर्डर करायची आणि किती स्ट्रॉंग हे सांगू शकतो मी. हा म्हणजे तुझी मेमरी स्ट्रॉंग आहे म्हणून तुझ्या लक्षात राहतं. पण तुझं असं काही खास असोसिएशन नसेलच ना मॉडेल सोबत? असतं ना असोसिएशन. म्हणजे खूप लोकांची छान फ्रेंडशिप होते आणि किती जणांसोबत एकदम छान रॅपो जुळतो. माहितीये तुला? नुसती मैत्री होऊन काय फायदा ना, असं काही भेटायला वेळ मिळतच नसणार. हा तसं होतं, कारण की तुला माहिती आहे ना आमचं शेड्यूल किती टाईट असतं. बट स्टील वी मॅनेज. आम्ही असं ट्राय करतो भेटायला आणि असे कॅज्युअल आउटिंग्स आमचे होत असतात. एवढं बिझी शेड्यूल असून सुद्धा? तर जिथे इच्छा तिथे मार्ग ना. जसं तुला भेटायला आलोय मी आज. हा म्हणजे जसं त्यांना भेटायला जातोस तसंच मला भेटायला आलास ना? करेक्ट. ए तू कॉफी घेतलीच नाही, घे ना. कॉफी नकोय मला, मला उशीर होतोय. प्रतीक सोड ना मला घरी लवकर, चल ना. मी बाईक पाशी थांबते, तू ये. हे बघ, रील्स आयडिया विकली चार्ट बरोबर का? काही चेंजेस? किती उकडतंय, फॅन का नाही लावलात? अरे आम्हाला उकडत नव्हतं, आम्ही नाही लावला. तुला उकडतं. तुला चिडचिड का करतेस? लावलंय आता फॅन. हा माहिती दिसतोय. मला फ्रीज मधलं पाणी हवंय आणि मला माहितीये बॉटल नसणार आहे, पण माझ्याशिवाय आणि आईशिवाय कोणीच भरून ठेवत नाही. अरे कॉलेजमध्ये कोणी वर्गातून बाहेर काढलं का? एकाच ओव्हरमध्ये डॉट बॉल पडल्यासारखी भडकतीये. अरे कॉलेजमध्ये नसेल झालं रे काहीतरी. अरे कॉलेज नंतर जे आपण मित्र मैत्रिणींना भेटतो ना, त्या मित्रांनी किंवा मैत्रिणींनी काहीतरी बोललं असेल, त्यावर ती चिडली. बरोबर की नाही? हो बाबा, मी प्रतीकलाच भेटायला गेलेले. काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला? मी कुठे म्हटलं प्रॉब्लेम? मी काय बोललो नाही. उगीच काय? ते मी आईच्या पेजसाठी सजेशन विचारायला गेलेले आणि त्याने खूप चांगलं सजेशन दिलं. हुशार आहे तो तसा. कळलं का श्रेयस? खूप हुशार आहे म्हणे तो. म्हणजे थोडक्यात तिला असं म्हणायचंय आपण विचार तू विचार, असंच बोलली ती. असं काय नाही म्हणा. अरे आली बस अश्विनी बस. अहो बस. अरे दे केवढं. बस गा. मयू, आईला पाणी दे. आणि हो, मी भरून ठेवलेल्या बाटलीतलं थंड पाणी दे बरं का. तुम्ही भरून ठेवलेली तर मला का नाही सांगितलं? सांगून कुठे दिलं? हिचं काय झालंय? चिडलीये ते जाऊ दे. काय बाकी काय चाललंय? काही नाही. क्रू आली का? तू आली आणि गेली. बस मधनं उतरली आणि डायरेक्ट ग्राउंडवर गेली खेळायला, तेच कपडे घालून. काही खाल्लं का तिने? नाही, मी ऍपल घेऊन गेलेलो, तिला पिकअप करायला गेलो तेव्हा. मग ऍपल खात गेली. तुमचा चहा झाला नसेल ना? आणते मी. वहिनी थांबा, बसा. चहा नंतर करा चहा. आधी ही लिस्ट वाचा. हे काय आता? तू हे वाच, मी चहा बनवतो तुझ्या. बाबा तुम्ही चहा, मी बनवते. हा जा तू बनव. तू वाच. अरे बापरे, एवढे व्हिडिओ शूट करायचे आहेत? अहो एवढं सगळं बोलायचं म्हणजे मला वाचावं लागणार ना. आणि
ते पण क्लायंट्स बरोबर शूट करायचे आहेत. आपलं ठरलं होतं ना 2च व्हिडिओ शूट करायचे म्हणून. हो, पण आता मी आणि पांड्यानी बसून एकदम सखोल अभ्यास केला या सगळ्याचा. सो आपल्याला एवढे व्हिडिओज करावे लागणार तरच आपले फॉलोअर्स वाढतील, कळलं? अहो, एका वेळी एवढ्या सगळ्या कमिटमेंट्स कशा जमतील ना मला. तुम्हाला माहितीये आज 2 इव्हेंट्सना सुद्धा मी नाही म्हणून आले. तू नाही म्हणालीस डायरेक्ट? अगं माझ्याशी डिस्कस तरी करत जा अश्विनी. असं तू डायरेक्ट नाही म्हणते कामाला, असं नको करत जाऊ. अगं किमान त्यांना सांगायचं की थांबा मी विचार करून सांगते. डायरेक्ट नाही म्हणाला. या 2 पिशव्या बघताय, यात केवढं सामान आहे. अहो सुरुवातीला स्वस्त पडायचे म्हणून मी फक्त 2-2 किलोचे पॅक्स आणायचे. आता 5 किलोचे पॅक्स आणते तरीही पुरे पडत नाहीयेत. त्यात पार्लरमध्ये चेअर आली आहे, म्हणजे मग अजून क्लायंट्स वाढतील. अरे बापरे, हे सगळं कसं जमणार आहे हो. म्हणजे मी काय काय करणार आहे? मी पार्लर चालवणार आहे, मी इव्हेंट्स करणार आहे अटेंड, का मी व्हिडिओ शूट करणार आहे? कसं सगळं होणार आहे माहित नाही मला, कसं जमेल. अगं हे सगळे सुखाचे प्रॉब्लेम्स आहेत ना. आनंद व्हायला पाहिजे तुला की बिझनेस वाढतोय. हो अहो, पण मयू चहाचा आदन ठेवलायस ना? मी तुमच्यासाठी काहीतरी खायला करते. नकोय मला खायला. तू हे डिसाइड करून आधी. अगं आले हो. हॅलो, आधीच बायको त्यात मिसेस इंडिया, म्हणजे काय बोलायलाच नको. तुझं काय? मला पण बोलता येत नाही घरी. अच्छा, सेम पिंच. चहा येईल ना कदाच्या टपरीवर? मयू घे, इथे बसलीये. अगं मी तुला अख्ख्या घरात शोधते. बस तू पण. आता मयू, अगं कामं पडलीये. नाही बस. बर, काय झालं? नाही काही झालं नाही, हेच जेल लावून दिलं असतं केस चांगले झाले. हो ग, खरंच सॉफ्ट झालेत मयू. अगं मागच्या आठवड्यात जेव्हा मी स्टॉक भरायला गेले होते ना, तेव्हा त्यांनी मला सॅम्पल पॅक दिले होते. म्हटलं तुझ्यावर आणि काही क्लायंट्सवर वापरून बघू. रिझल्ट खरंच चांगला आलाय. आणि यावेळेला ना मी मोठे पॅक घेऊन आले. मयू, मला काय वाटतं ना, ह्याच्यावर पण एखादा व्हिडिओ केला पाहिजे. कारण प्रोडक्ट विकत घेणं फक्त महत्वाचं नसतं, तर ते कसं अप्लाय केलं पाहिजे ह्याचंही टेक्निक असलं पाहिजे, नाही? बाबांना मैत्रिणी आहेत का ग? काय म्हणजे बाबा एखाद्या बाईसोबत बोलले, तुला जेलस फील होईल ना? नाही, मला खरंच अजिबात असं वाटत नाही. कारण माझा तुझ्या बाबांवर खूप विश्वास आहे. म्हणजे कसं आहे ना, तुझे बाबा बऱ्याच ठिकाणी कामानिमित्त फिरतात, त्यांना खूप लोक सुद्धा भेटतात. मला त्यांच्याबद्दल नाही वाटत ग असं जलस वगैरे. तरी एखादी मैत्रीण असेलच तर? अगं मग तर खूपच चांगलं झालं ना. म्हणजे त्यांच्या मैत्रिणीबद्दल मला माहीत आहे, आणि जरी मला माहीत नसलं तरी तुझे बाबा नंतर मला ओळख करून देतात की. ऐकून तू असताना बाबांना अजून एखादी मैत्रीण हवीच कशाला ना? मयू, मी त्यांची बायको आहे. नाही म्हणजे बायको ही मैत्रीण असली पाहिजे. आता माझ्यामध्ये आणि त्या मुलीच्या स्वभावामध्ये काहीतरी फरक असला पाहिजे ना. आणि मित्र काय मैत्रिणी काय एक थोडी असतात. आता बघ, प्राजू मावशी माझी चांगली मैत्रीण आहे की नाही, याचा अर्थ असा नाही ना की जेनी आंटीशी मैत्री करणं चुकीचं आहे. अगं पण प्राजू मावशी कशी तुझी खास मैत्रीण आहे, तू तिच्यासोबत काहीही शेअर करतेस. आणि जेनिफर आंटी तुझी बिझनेस पार्टनर आहे ना. हो अगं, पण कसं असतं ना, प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो, त्याचे पैलू वेगळे असतात, आणि त्या पैलूच्या आपण प्रेमात पडतो. आणि व्यक्ती तितक्या प्रकृती नाही का. आणि मी सांगू का, मला भरपूर मित्र भरपूर मैत्रिणी असलेलं खूप आवडतं. आई, पण तुला जरा सुद्धा इन्सिक्युअर फील नाही होत का? अजिबात नाही. म्हणजे तुला माहिती आहे, एखादी व्यक्ती मित्र किंवा मैत्रीण असणं त्याच्यामुळे नातं खराब नाही होत ग. नातं खराब होतं ना ते इन्सिक्युरिटीमुळे, संशयामुळे. आणि जेलसी कधी निर्माण होते माहिती आहे? जेव्हा एखादी व्यक्ती आपल्याला आवडते, हवी हवीशी वाटते. त्यामुळे असं वाटतं की ही व्यक्ती आपल्यापासून ना कधीच लांब जाऊ नये. पण तुला एक सांगू, मला काय वाटतं, जर ती व्यक्ती आपल्या जवळची आहे ना,
तर आपला तिच्यावर विश्वास असायला हवा, हो की नाही? ए मयू, पण हे सगळं तू मला का विचारतेस? म्हणजे आत्ता या क्षणी तुझ्यासाठी तुझा अभ्यास महत्वाचा आहे, कळलं? हो आई. ऐक ना बाळ, कसं आहे ना, म्हणजे तुझे मित्र मैत्रिणी ह्या वयात प्रेमात पडतायत आणि हे वयच आहे तसं. हे बघ, प्रेमातनं आत्ताही पडता येईल, नंतरही पडता येईल, हो की नाही? पण ह्या वेळेला तुझ्यासाठी काय महत्वाचं आहे? अभ्यासात लक्ष देणं, स्वतःला प्रूव्ह करणं, समजलं? आई मी करतेच ना अभ्यास. आता एक्झाम मध्ये पहिले आलेलेच ना मी. हो ग, तू पहिली आलीस, पण तुझं चांगलं कशात आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे, नाही का? हो, म्हणजे काय झालं माहितीये का, माझी एक मैत्रीण आहे, तिचा मित्र आहे ना, तो माझ्याशी थोडा वेळ बोलला, तर तिला एकदम जलस फील झालं आणि ती त्याच्याशी काही न बोलताना निघून गेली. म्हणून मी हे सगळं तुला विचारलं. मला काय वाटतं माहितीये ना, म्हणजे तुझी जी मैत्रीण आहे ना, ती तुझ्या त्या मित्राच्या प्रेमात पडली. हे सगळं असं प्रेमात पडल्यावरच होतं अगं. आई म्हणते त्याप्रमाणे मी प्रतीकच्या प्रेमात तर पडत नाहीये ना? मयू, हा? परत तंद्री लागली तुझी? मयू, हे सगळं तुझ्या मैत्रिणीच्या बाबतीतच घडतंय ना? म्हणजे असं नाही ना की मैत्रिणीचं नाव पुढे करून तू तुझ्या मनातले प्रश्न मला विचारतेस? असं काहीच नाहीये अगं. वाजले बघ किती. मला आता आठवलं, ती माझी असाइनमेंट कंप्लीट करायची झोपायच्या आधी. मी करते ती, तू ये आतमध्ये. हा, इतके दिवस मी जी गोष्ट शोधत होते ती फायनली मिळाली. काउंटडाऊन सुरू झालंय मिसेस इंडिया. आता फक्त तुझ्या बर्बादीचा मुहूर्त शोधणं बाकी आहे.
माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये मला काहीही इंटरेस्ट नसून ती सगळी प्रॉपर्टी माझ्या भावाच्या नावे करून द्यावी असं लिहिलेलं एनओसी आहे. हे तू लिहून दिलेस? हो. आय कॅनॉट बिलीव्ह इट. यू हॅव टू बिलीव्ह. मूर्ख होते मी, अक्कल नव्हती मला. हे तू चेंज करू शकतोस? चेंज कशाला करायचंय? एनओसी आहे म्हणून त्याला अर्थ आहे. हा कागद जर नसेल तर त्याला काही अर्थ नाही आहे. मग तू तुझ्या वडिलांना परत विल करायला पण सांगू शकतेस. ग्रेट. म्हणजे एकदा का मी त्या घराची मालकीण झाले की तिथे कोणी राहायचं आणि कोणी नाही हे मी ठरवणार.